नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ITI विथ अश्वजित या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण ITI फॉर्म भरल्यानंतर प्रथम प्रवेश फेरीसाठी विकल्प सादर करणार आहोत. विकल्प सादर करणे म्हणजे काय? ट्रेडची निवड करणे. तर ती कशी करायची हे आपण सविस्तर बघणार आहोत. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या राऊंडसाठी, तिसऱ्या राऊंडसाठी, चौथ्या राऊंडसाठी सुद्धा विकल्प सादर करणार आहोत. तर प्रत्येकाने व्हिडिओ सविस्तर बघा, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी सुद्धा अशाच पद्धतीने विकल्प सादर करायचे आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय? गुगल क्रोम वरती DVT ऍडमिशन असं टाईप करायचंय. त्यानंतर तुमच्या समोर एक टॅब ओपन होईल. नवीन स्क्रीन आलेली आहे. या स्क्रीनवरती तुम्हाला बघा DVT महाराष्ट्र, त्यानंतर खाली रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन. या ठिकाणी आपण ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे, आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय? रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन या बटनवरती क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या समोर अशी दुसरी स्क्रीन ओपन होईल. त्यावर कॅन्डिडेट लॉगिन आहे. त्या कॅन्डिडेट लॉगिन मध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड जो तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती आलेला आहे तो टाईप करायचा आहे. खाली एक कॅप्चा दिलेला आहे, या बॉक्स मध्ये कॅप्चा टाईप करायचा आहे आणि लॉगिन या बटन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर एक दुसरी विंडो ओपन होईल, म्हणजे तुमचं पेज ओपन होईल, जे तुमचं अकाउंट बनवलेलं आहे ते तुमचं ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला बघा इथे होम, डाउनलोड, फीज, रिसिप्ट, सर्च ITI, ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऍप्लिकेशन फॉर्म, तुम्ही ऑलरेडी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे, तसेच जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन त्याला कन्फर्म सुद्धा केलेला आहे. परंतु कन्फर्म करणे म्हणजे काय? ऍडमिशन होणे नाही. तर तुम्हाला पहिल्या राऊंड साठी काय करायचं आहे? आता चॉईस फिलिंग करायचे, तर ऑप्शन भरायचे. तर ऑप्शन कसे भरायचे? तर सबमिट चेंज ऑप्शन प्रिफरन्स या बटनवरती तुम्हाला काय करायचंय? क्लिक करायचंय. त्यानंतर तुमच्या समोर एक दुसरी स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये बघा ऑप्शन सिलेक्शन. ऑप्शन सिलेक्शन या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन सिलेक्शन फॉर फर्स्ट राऊंड असं येईल. त्यामध्ये इथे गव्हर्नमेंट व प्रायव्हेट असे दोन ऑप्शन आहेत. मी या ठिकाणी काय करतोय? मला गव्हर्नमेंट मध्ये ऍडमिशन घ्यायची, त्यामुळे गव्हर्नमेंट. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात? तर मी इथे जिल्हा सुद्धा निवडू शकतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने जिल्हा निवडायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही फॉर्म भरू शकता, तसेच आपल्या जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर जालना जिल्हा निवडला इथे. त्यानंतर तुम्ही कोणत्या तालुक्यात फॉर्म भरायचा आहे? तिथे मी जालना तालुका निवडलाय, आणि जालना तालुक्यात कोणती गव्हर्नमेंट ITI आहे? तर गव्हर्नमेंट ITI जालना. त्यानंतर सर्च या बटनवरती क्लिक केल्यानंतर माझ्या समोर अशी स्क्रीन येईल. या स्क्रीन मध्ये बघा तुम्हाला रेड टॅब मध्ये ऍड टू प्रिफरन्स लिस्ट. तुम्हाला काय करायचंय? जे जे ट्रेड निवडायचे ते तुम्ही काय करायचे? क्लिक. मी या ठिकाणी बघा करून दाखवतोय. इलेक्ट्रिशियन, ओके, ऑलरेडी ऍडेड, म्हणजे मी काय केलेलं आहे? ऑलरेडी फिक्स केलेले आहेत, त्यामुळे ते काय येत नाहीत. तुम्हाला काय करायचंय? यावरती क्लिक करायचंय. तुम्ही या ठिकाणी काय करताय? तुम्ही ट्रेड निवडल्यानंतर या प्रिफरन्स सिलेक्शनला तुम्ही काय करू शकता? पूर्वनियोजित प्राधान्य देऊ शकता, म्हणजे वरती कोणता असायला पाहिजे, खाली कोणता असायला पाहिजे. तर मी या ठिकाणी काय करतोय? कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग वर नेतोय, फिटर वर नेतोय. असंच तुम्ही खालीवर तुमच्या पसंती क्रमानुसार लावू शकता. असं लावल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? सेव्ह अँड जनरेट या PDF वरती क्लिक करायचंय. तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक PDF ओपन होईल. PDF बघा डाउनलोड झाली. ती डाउनलोड झालेली PDF तुम्ही काय करायचं? ओपन करायची. त्यामध्ये बघा मी निवडलेले ट्रेड, हे असे माझे ट्रेड आहेत. तुम्ही यामध्ये परत ऍड सुद्धा करू शकता किंवा त्याला कमी सुद्धा करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे आवडीचे ट्रेड निवडायचे आहेत आणि चॉईस फिलिंग करायची आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच आपल्या जवळच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. यानंतरचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.